नमस्कार, मी सुमेध मस्के, समृद्धी मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज वसमतमध्ये महाविकास आघाडीकडून निवडून आलेले उमेदवार वर्षिता युवराज आवटे प्रभाग क्रमांक 2 मध्ये आहेत। त्यांची आपण थेट जाणून घेणार आहोत। सर, आज आपण भरघोस मतांनी विजय झाला, काय भावना, काय सांगा? सर्वप्रथम प्रभाग क्रमांक 2 मधील सर्व मतदार राजांचे मी आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला मतदान केलं आणि भरघोस असे मतं देऊन मला या निवडणुकीमध्ये विजय केला। हा खरा विजय प्रभाग क्रमांक 2 मधील सर्व मतदार जनतेचा आहे। कोणकोणत्या विकासामध्ये घेऊन आपण मैदानात उतरलो आहोत? खऱ्या अर्थानं हे प्रभाग क्रमांक 2 हा दलित आणि मुस्लिम बहुसंख्य एरिया आहे आणि इथं सर्व गोरगरीब मजूरदार वर्ग आहे आणि या ठिकाणी दलित वस्ती बहुसंख्य असल्यामुळे याकडे आत्तापर्यंत आलेल्या प्रतिनिधींनी कानाडोळा केला। बऱ्याचशा अडचणी आहेत जे की आजपर्यंत सुटलेल्या नाहीत। ह्या ज्या नगरामध्ये प्रभागामध्ये घाणीचं साम्राज्य भरपूर आहे आणि तेच आम्ही पहिला काम हाती घेतलं। माझं नगर स्वच्छ नगर ही भूमिका घेऊन आम्ही आमच्या प्रभागामध्ये चाललेलो आहोत। आज अजूनसुद्धा आम्ही त्या पदाचे हकदार म्हणजेच आम्ही त्या कौन्सिलमध्ये गेलो जरी नसलो असेल, परंतु माझं नगर मला स्वच्छ नगर करायचं आहे ही भूमिका घेऊन आज नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलवून या नगरातील नाल्या सफाई हे करण्याचं काम सध्या चालू आहे। महिला उमेदवार आहेत, महिला काय करणार? महिलांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं एज्युकेशनचं कमतरता आहे, जे की येणाऱ्या काळामध्ये ज्या आमच्या मुली आहेत, मुलं आहेत, त्यांना शिक्षणाची नाळ जोडली पाहिजेत याकडे जास्तीत जास्त उमेदवाराचं लक्ष राहील। आम्ही या ठिकाणी आमच्या प्रभागामध्ये दलित आणि मुस्लिम एकता आणि महिलांमध्ये जनजागृती कशी करता येईल, कायद्याची माहिती, एज्युकेशनची माहिती हे जास्तीत जास्त आम्हाला महिलांपर्यंत पोहोचित करायची आहे। या प्रभागामध्ये आज एखादी अभ्यासिका कशा पद्धतीनं आपल्याला चांगल्या प्रकारे खोलता येईल, शासन दरबारी आम्ही त्याचीसुद्धा मागणी करणार आहोत। इथल्या विद्यार्थ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसे 18-18 तास अभ्यास करायचे तीच भूमिका डोळ्यासमोर ठेवून इथला हा तरुण आणि विद्यार्थी हा शिकला पाहिजेत आणि या देशाचं भवितव्य घडवलं पाहिजे। या वार्डामध्ये कोणकोणती विकासामध्ये जास्त? या वार्डामध्ये पाण्याच्या समस्या आहेत, जे की 15-15, 20-20 दिवसाला पाणी सुटतं। सफाईची फार मोठी कमतरता आहे। या ठिकाणी नाल्यात गच्च अशा भरलेल्या आहेत। या ठिकाणी लाईट व्यवस्थित नाहीत, लाईटची व्यवस्था नाही, त्यासाठी मुद्दे आम्ही घेऊन चाललेलो आहोत। अनेक मुद्दे आहेत, घरकुलाचा प्रश्न आहे। इथल्या आंबेडकर नगरमधील जे घरं आहेत ते अजूनही मालकी रिव्हिजनला लागलेले नाहीत बरेचसे घरं, तर त्या संदर्भामध्ये आम्ही जनतेचे प्रश्न कशा पद्धतीनं आपल्याला शासन दरबारी मांडता येतील, सभागृहामध्ये मांडता येतील। आज आमचा जो प्रतिनिधी आहे, माझे मिसेस वर्षा युवराज आवटे, हे MA झालेला आहे, त्याच्यामुळं सुशिक्षित हा उमेदवार असल्यामुळं जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मांडेल ही आम्हाला शाश्वती आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये की या प्रभागाचा विकास कशा पद्धतीनं करता येईल याच्यावर जास्तीत जास्त आमचं भर राहील। नक्कीच हे होते प्रभाग क्रमांक 2चे उमेदवार। वार्डामध्ये पाणी असेल, घरकचरा असेल, शिक्षणाचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न इत्यादी प्रकारचे विकास कामे या वार्डामध्ये केले जातील असे ग्वाही यांनी दिले। पाहत राहा समृद्धी मराठी न्यूज नेटवर्कवर। मी सुमेध मस्के, वसमतवरून हिंगोली।